अनधिकृत बांधकाम कोसळून महिलेचा मृत्यू, ठेकेदारांनी केला पुरावा नष्ट, 3 दिवसांनी गुन्हा दाखल। कामड येथे अनधिकृत बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक महिला ठार झाले तर 3 मजूर जखमी झाले। ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती। वसईच्या कामड येथे अनधिकृत बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक महिला ठार झाले तर 3 मजूर जखमी झाले। ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती। मात्र विकसक आणि ठेकेदाराने हे प्रकरण दडपून पुरावा नष्ट केला होता। शिवसेनेने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोमवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 4 जणांना अटक केली। वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। शुक्रवारी दुपारी वसई पूर्वेच्या कामण येथील बेलकवडी परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू होते। दुपारी 1:30च्या सुमारास मजूर जेवण करण्यासाठी बसले होते, त्यावेळी निकृष्ट असलेली भिंत अचानक कोसळली। या दुर्घटनेत रुक्षणा लहाने वय वर्ष 22 ही तरुणी जागीच ठार झाले तर अन्य 3 मजूर जखमी झाले। मात्र ठेकेदार आणि विकसकांनी ही दुर्घटना लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांवर याबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी दबाव टाकला। नातेवाईकांना पैसे देऊन मृतदेह शवविच्छेदन न करता मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी पाठवून दिला। तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी परिसरातील गोदामाचे सीसीटीव्ही देखील काढून टाकले। ही बाब पालघर जिल्हा शिवसेना शिंदे गट प्रमुख निलेश तेंडुलकर यांना समजल्यानंतर रविवारी त्यांनी गुन्हे दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला। त्यानंतर सोमवारी नायगाव पोलिसांतर्फे पोलिसांनी कुठलीही परवानगी न घेणे, आरसीसी बांधकामाचा नकाशा अभियंत्यांकडून तयार करून न घेणे, निकृष्ट बांधकाम आणि मजुरांच्या सुरक्षेची काळजी न घेणे आदींबाबत भारतीय न्याय संहितेचे कलम 105, 238, 3-5 अन्वये गुन्हा दाखल केला। आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करून दिनेश जैन वय वर्ष 58, नितीश जैन वय वर्ष 33, कंदन सोनी वय वर्ष 40 आणि फराज खान वय वर्ष 32 यांच्यावर गुन्हा दाखल करून 4 जणांना अटक केली, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिले। पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त, अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमताने ही अनधिकृत बांधकामे होत आहेत, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी केला। 2021 मध्ये पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी एक परिपत्रक काढले होते। 24 तासांच्या आत अनधिकृत बांधकामांना निष्कासनाची नोटीस देऊन कारवाई करावे, अन्यथा सहाय्यक आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते। मात्र त्या परिपत्रकाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे ही बांधकामे झाली आहेत। या प्रकरणी सहाय्यक आयुक्त, अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। नायगाव पोलिसांच्या हद्दीत कामन गावामध्ये देवदल परिसरात एक कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या मध्ये एक अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये एक महिला मयत झालेली आहे अशी आम्हाला गुप्त बातम्यावर माहिती मिळाली। याबाबत सखोल चौकशी करता ही घटना 4 तारखेला दुपारी 12 ते 2च्या दरम्यान झाली होती व कंपनी मालक व त्याच्या नातेवाईकांनी मयताचे बॉडीची अंत्यविधी करून टाकला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्याच्यानंतर आमचे PSI सकपाळ यांनी त्या ठिकाणी शोध घेतला असता त्यांना एका कंपनीमध्ये असा अपघात झाल्याचे निदर्शनास आले। मग त्यानंतर मी स्वतः व्हिजिट दिली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कंपनीचे मालक आणि ठेकेदार कोणी मिळून आले नाहीत। मग आम्ही सखोल चौकशी करून मयताचे नाव पत्ता शोधून काढला व त्याच्या मूळ गावी जाऊन तेथून मयताच्या नातेवाईकांना विचारपूस केली, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आणि तेथून मयताचे अंत्यविधी केलेल्या ठिकाणची हडे जप्त केलेली आहेत आणि तेथून इथे येऊन मग कंपनी मालक याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर अपघात झाला असून त्या अपघाताची खबर दिली नाही हे मान्य केले। याबाबत सदर बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेची कोणती परवानगी घेतली आहे अगर कसे आणि जर परवानगी घेतली असेल तर बांधकाम करताना स्ट्रक्चरल इंजिनियरचा डिझाईन त्यांनी प्राप्त केले अगर काय याबाबत त्यांनी विचारपूस करतात त्यांनी तो नकाशा आणि ते डिझाईन दाखवण्यास नकार दिला व अशा प्रकारे कोणतेही डिझाईन केलं नाही असं सांगितलं। मग आम्ही घटनास्थळी जागेची पाहणी केली असता जे स्ट्रक्चर उभं केलं होतं ते कमकुवत दर्जाचं आहे असं आमच्या निदर्शनास आलं आणि त्यावरून नातेवाईकांच्याकडे चौकशी केली असता त्यांना तक्रार द्यायची नाही असं त्यांनी सांगितलं। म्हणून सदर घटना ही अनधिकृत बांधकामातून एका तरुण महिलेचा मृत्यू झाला आहे आणि याबाबत त्वरित दखल घेणे आवश्यक असून अशा प्रकारच्या भविष्यात घडणाऱ्या घटना थांबवणे अत्यावश्यक झाल्याने सरकारतर्फे आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। याबाबत आम्ही संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सदर बांधकामाच्या ठिकाणचे जागा मालक, कंपनी मालक, ठेकेदार यातील 4 जणांना अटक केलेली आहे। अजून या तपासामध्ये आणखी कोणी निष्पन्न झाले तर त्यांनाही आम्ही त्यांचा गुन्ह्यातला सहभाग आढळून आल्यास
गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणार आहोत. सर, ही जी कंपनी होती ती कुठली कंपनी होती, जी महिला होती ती तिथे मजूर कुठल्या काय काम करायची अजून संपूर्ण तपास चालू आहे. प्राथमिक तपासामध्ये सदर महिला ही बांधकाम मजूर होती अशी प्राथमिक बांधकामाच्या ठिकाणी काम करत होती, परंतु तिचे नातेवाईक तिथे 7-8 वर्षापासून काम करत आहेत अशी प्राथमिक माहिती झालेली आहे. बांधकाम पूर्ण झालेलं चालू होतं? बांधकाम गेल्या 1 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि सध्या तिथे एक स्लॅब एक्स्ट्रा टाकून 2 फ्लोअरचं बांधकाम करून डबल FSI यूज करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत होता असे तपासात निष्पन्न होत आहे. सर, आता काय काय रूमर असे जे पसरतात की तिच्यावर बलात्कार झाला किंवा ती जिवंत असताना तिला डॉक्टरकडनं नाही तर कुठेतरी अंत्यसंस्कार तिचे केले, मग त्याच्याबद्दल काय तपास करा? आता याबाबत नातेवाईकाकडे विचारपूस करता त्यांनी कोणताही बलात्कार झालेला नाही, मुलीबाबत कोणतीही लैंगिक अत्याचाराची कोणतीही घटना झालेली नाही असं नातेवाईकांनी, वडिलांनी आणि मामाने सांगितलेलं आहे. आणि याबाबत अपघाती मृत्यू झालेला आहे, तिच्या डोक्यात स्लॅब पडून तिचा मृत्यू झालेला आहे हे त्यांनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. आज रोजी घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आणि आणखी साक्षीदार शोधून त्यातून अजून काय सत्यता मिळते का हे पाहून यातील दोषी व्यक्तींच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर, घटना 4 तारखेला झाली, 7 तारखेला गुन्हा दाखल झाला. सर, कंपनी मालक आणि जे ठेकेदार आहेत जेवढे जबाबदार असतील तेवढे त्यांचे नातेवाईक जबाबदार नाही, कारण की त्यांनी तुमच्याकडनं लपवली तुला. अगदी बरोबर आहे. हा पण मुद्दा आम्ही तपासात विचारात घेत आहोत, परंतु जे पीडित मुलीचे नातेवाईक आहेत ते अशिक्षित आणि गरीब बेरोजगार लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या हातून त्यांचा काय ब्रेन वॉश झाला आहे काय हे तपासून पाहिलं पाहिजे. कारण गरीब लोक घटना लपवण्याचा प्रश्न येत नाही, परंतु त्यांचा रोल जरी निष्पन्न झाला तरी आम्ही त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आम्ही पुरावा नष्ट केला आहे. याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे पुरावा नष्ट करण्यात जे लोकांचा सहभाग असेल त्या सर्व लोकांना आम्ही अटक करणार आहोत. सर, मोठ्या प्रमाणात इथे अनधिकृत बांधकाम होतं. या अगोदरही एक बांधकामाची भिंत कोसळून मजूर ऑफ झालेला. असं पालिका आयुक्तांना काय आपण स्वतः पर्सन सांगणार आहे का हे असे बांधकाम होतात मोठ्या प्रमाणात अंकुश लावावं? हा अगदी वसई विरार महानगरपालिकेमध्ये हा सगळ्यात सध्या ज्वलंत प्रश्न झालेला आहे. याबाबत आम्ही महानगरपालिकेला पत्र देऊन सदर बांधकामाची प्रथम ज्या ठिकाणी अपघात झाला आहे ते सदोष बांधकाम आहे, इतरही तिथलं बांधकाम आहे ते तपासून ते सदोष बांधकाम असेल आणि ते जर महानगरपालिकेच्या नियमानुसार जर अनधिकृत असेल तर ते निष्कासित करण्याबाबत आम्ही स्वतः पत्र देणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा करणार आहोत. काही पक्ष संघटनांनी अशीही मागणी केलेली आहे की संबंधित जे अधिकारी आहेत, ते इंजिनियर आहेत, ते देखभाल करायची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांचाही हलगर्जीपणा कुठेतरी आहे का? त्या पालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल आम्ही ते पण तपासून पाहणार आहोत. ज्याच्यात ह्या तपासामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर, याला कुठे झाला होता आणि कसं त्यांनी त्यांच्याकडे ह्यामध्ये घटना 4 तारखेची आहे. अंत्यविधी 4 तारखेलाच मैताच्या गावी, मूळ गावी डहाणू तालुक्यात अंत्यविधी करण्यात आलेला आहे आणि तो तिच्या नातेवाईकांनी, वडिलांनी आणि मामानी केलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे. त्या ठिकाणावरून मैताची ज्या अस्थी आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि मैताची आम्ही अपघाताच्या ठिकाणची जागा आणि अपघाताच्या ठिकाणचे पुरावे आणि अस्थींचे पुरावेतून यातून मैताची ओळख पटवून आम्ही हा गुन्हा कसा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते रेकॉर्डवर घेऊन संबंधितांच्यावर कारवाई करत आहोत.